राज्यात 12वीच्या परीक्षेला लवकरच सुरुवात होणार आहे आणि त्याआधी प्रात्यक्षिक परीक्षा जी आहेत त्याची तयारी सुरू झालेली आहे. मात्र अनेक शिक्षण संस्था अशा आहेत ज्यांनी प्रात्यक्षिक परीक्षेमध्ये सहकार्य करण्यास नकार दिलेला आहे. नेमकं हे प्रकरण काय आहे हे यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था संचालक महामंडळाचे सरकार्यवाह रवींद्र फडणवीस जी आहेत. रवींद्रजी, 12वीची अत्यंत विद्यार्थी जीवनातील महत्त्वाची परीक्षा आहे. प्रात्यक्षिक परीक्षेसाठी साहित्य आम्ही घेणार नाही, आम्ही परीक्षेत सहकार्य करणार नाही, असे अनेक शिक्षण संस्था म्हणत आहेत. नेमकं प्रकरण काय आणि असं असहकार्य का? कारण असं आहे की 17 डिसेंबरला आम्ही यांना नोटीस दिलेला होता की आमच्या प्रलंबित मागण्या जर तुम्ही पूर्ण केल्या नाहीत तर आम्ही किंवा त्याच्यावर चर्चा जरी केली नाही तरी आम्ही तुमच्या कोणत्याही परीक्षा होऊ देणार नाही. त्याकरता आमच्या इमारती, आमचा कर्मचारी वर्ग उपलब्ध करून देणार नाही. त्या दृष्टीने आम्ही आमच्या सर्व शाळांच्या, कॉलेजेसच्या मुख्याध्यापक आणि प्राचार्यांना पत्र दिलेले आहेत आणि त्यांनी जर ऐकलं नाही त्यांच्याविरुद्ध आम्ही कारवाई असू असंही त्या पत्रात लिहिलेलं आहे. पण इतके दिवस झाल्यानंतरही आजपर्यंत ना कोणत्या अधिकाऱ्यांनी किंवा कोणत्याही मंत्र्यांनी महामंडळाशी बोलण्याला तयारी दाखविलेली नाही. त्यामुळे आम्हाला आमच्या सर्व मुख्याध्यापक आणि प्राचार्यांना हे सांगावं लागलं की बोर्डाचं येणारं साहित्य स्वीकारू नका आणि हे मोठ्या प्रमाणामध्ये वर्धा, अमरावती, अकोला ज्या ठिकाणी हे आत्ता साहित्य वितरित करण्यात आलं आहे त्या ठिकाणी संस्थांनी ते साहित्य घेण्यास नकार दिलेला आहे आणि त्यामुळे होणाऱ्या ज्या काही जबाबदाऱ्या असतील त्या जबाबदारी ती बोर्डाच्या अधिकाऱ्यांची आणि कन्सर्न शासनाच्या अधिकाऱ्यांची राहील. आम्हाला मुलांना त्रास द्यायचा याच्यातला मुळाच उद्देश नाही आहे. पण याशिवाय सरकार आमच्या मागण्यांसाठी आमच्याकडे बोलायला यायला तयार होत नाही आहे. त्यांना आम्ही चर्चेसाठी भाग पाडू ह्या आमचा विश्वास आहे. पण तुमच्या जे काही प्रलंबित मागण्या आहेत एकतर ते काय आहेत थोडक्यात, आणि दुसरं की ते तुमच्या मागण्या हे तुमच्या आणि सरकारमधला विषय आहे, विद्यार्थी का भरडला जाईल याच्यामध्ये? कारण असं आहे की विद्यार्थी हा आमचा केंद्रबिंदू आहे. मुख्यमंत्र्यांनी शाळा कशा सुंदर असाव्या, काय असाव्या याबद्दल विद्यार्थ्यांशी चर्चा केलेली आहे. पण प्रत्यक्षामध्ये शाळांची एकंदरीत अनुदानित शाळांची हालत पाहिली तर असं लक्षात येतं की गेल्या 12 वर्षात जवळपास शाळांमध्ये शिक्षकांची भरती बंद आहे आणि शाळांना खर्च करण्याकरता शासन पैसे देत नाही आहे. वेतनेतर अनुदान ज्याला म्हटलं जातं. मग या पोरांना गुणवत्तापूर्ण शिक्षण आम्ही कसं द्यायचं हा आमच्यासमोरचा प्रश्न आहे. अल्टिमेटली पोरांवर अन्याय आम्ही नाही, सरकार करत आहे आणि यासाठी सरकार जबाबदार असतानाही सरकारशी आम्ही चर्चा करायला तयार असताना यातले आम्ही मार्ग कसे काढायचे तेही सांगितलेलं आहे. आमच्या प्रलंबित मागण्यांमध्ये सगळ्यात महत्त्वाची मागणी आमची आहे की आमच्या शिक्षकांच्या भरतीला ताबडतोब सुरुवात करा. त्यांनी पवित्र पोर्टल नावाचं एक पोर्टल तयार केलं आणि त्यामार्फत आम्ही भरती करू असं सांगितलेलं आहे. पण आज प्रत्यक्ष परिस्थिती अशी आहे की अतिरिक्त शिक्षकांचं समायोजन झालेलं नाही. काही संस्थांचे रोस्टर्स झालेले नाहीत. रोस्टर जोपर्यंत तयार होत नाहीत तोपर्यंत अतिरिक्त शिक्षक किंवा रिक्त जागा यांची माहिती आम्ही कोणालाही देऊ शकत नाही आणि कुठेतरी पोरांना भ्रमांतमध्ये ठेवण्याकरता पवित्र पोर्टलमार्फत जाहिरात द्यायला त्यांनी सुरुवात केली आहे. याची डेट रोज वाढत चाललेली आहे. आधी 15 जानेवारी होती, मग 22 जानेवारी झाली, मग आता 24 जानेवारी झाली. आता यानंतर ही तारीख परत वाढत राहणार आहे कारण यांना मुळातच शिक्षकांची भरती होऊ द्यायची नाही आहे आणि अनुदानित शाळा बंद करण्याचं हे मोठं षडयंत्र आहे आणि हे षडयंत्र जर सक्सेसफुल झालं तर महाराष्ट्रातील गोरगरीब आणि बहुजन समाजातल्या पोरांना शिक्षणच मिळणार नाही आणि ते होऊ नये म्हणून आम्हाला आता या पद्धतीचं आंदोलन करायची तयारी करावं लागलेली आहे. कदाचित 2 फेब्रुवारीपासून महाराष्ट्रात 12वीच्या प्रात्यक्षिक परीक्षा होऊ घातलेल्या आहेत. त्याचं साहित्य येण्यास सुरुवात झाली आहे. मात्र आपण आणि आपले जे सहकारी विविध शिक्षण संस्था संचालक आहे ते स्वीकारायला तयार नाही. प्रात्यक्षिक परीक्षेचा भवितव्य काय? प्रात्यक्षिक परीक्षेचं भवितव्य सध्या तरी धोक्यात आहे. कारण साहित्यच घेतलं नाही तर त्या साहित्याशिवाय परीक्षा होऊ शकणार नाही आणि आमच्या इच्छे जे कोणी एक्सटर्नल म्हणून काम करायला जाणारा कर्मचारी वर्ग आहे त्या कर्मचारी वर्गाला आम्ही त्यांना काम करायला जाऊ देणार नाही. पण 12वीची परीक्षा विद्यार्थी जीवनातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे आणि त्या अगदी 12वीच्या परीक्षेच्या तोंडावर होणारी प्रात्यक्षिक परीक्षेच्या वेळेला जर असं होईल, विद्यार्थ्यांच्या मनोदशेवर विपरीत परिणाम होणार नाही का? सरकारसोबतचं तुमचं भांडण आहे, मात्र सरकारला मजबूर करण्यासाठी सरकारचा तोंड उघडण्यासाठी विद्यार्थ्यांची अडचण केली जात आहे. नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही हे म्हणणं खरं आहे.
आम्ही काही प्रयत्न केले पण या सरकारचं तोंड उघडतच नाही. त्यामुळे आता आमच्याजवळ दुसरा उपाय राहिलेला नाही. आम्ही ॲक्च्युली विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळत नाही आहे. उलट विद्यार्थ्यांचं भवितव्य घडवण्याकरता आमचा हा लढा सुरू आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना ऐन वेळेला तोंडघाशी पाडलं नाही. महिनाभर आधी नोटीस दिलेला आहे. त्यावेळी या लोकांनी काय केलं नाही. त्यामुळे आता आम्हाला ही लढाई या वेळेपर्यंत आता या टप्प्यापर्यंत आणून ठेवणं आवश्यक झालेलं आहे. आज 31 जानेवारी आहे, 2 फेब्रुवारीपासून परीक्षा आहे. या 2 दिवसामध्ये नेमकं सरकारने काय करावं, प्रात्यक्षिक परीक्षा सुरळीत होऊ शकेल याच्यासाठी आपली काय अपेक्षा सरकारकडून? मुख्यमंत्र्यांनी आणि माननीय शिक्षण मंत्र्यांनी अर्थमंत्र्याबरोबर आमची ताबडतोब बैठक लावावी आणि जे काही आहे ते लेखी आश्वासन, आमच्या ज्या मागण्या आहेत त्याच्याबद्दल त्यांनी आम्हाला लेखी निवेदन द्यावं. सध्या मागण्या 2 दिवसात पूर्ण होऊ शकत नाही, मात्र त्याच्याबद्दलचं आश्वासन लेखी हवं आहे. बिलकुल हवं आहे, कारण आश्वासन लेखी दिल्यानंतरही ते पाळल्या जात नाही याचे वारंवार प्रत्यय आम्हाला आलेले आहेत. इव्हन माननीय उच्च न्यायालयाने दिलेले निर्णय हे स्वीकारत नाहीत, त्याच्यातही हे टाईमपास करतात. मग अशा परिस्थितीमध्ये आम्ही काय करायचं हे लोकांनी आम्हाला सांगावं. आम्हाला लोकांनी जे सांगितलं त्या गोष्टी आम्ही ऐकायला तयार आहोत. तर 12वीच्या वर्षासाठी 12वीच्या परीक्षेसाठीच्या जे काही प्रात्यक्षिक परीक्षा असतात ते अगदी 2 फेब्रुवारीपासून राज्यात होणार आहेत. मात्र सध्या तरी विविध जे काही शिक्षण संस्था संचालक आहेत त्या प्रात्यक्षिक परीक्षेला सहकार्य करण्याच्या मनस्थितीमध्ये नाही आहे. पुढील 2 दिवसात जर सरकारला तोडगा काढायचा असेल तर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्र्यांच्या समवेत बैठक लावली पाहिजे आणि लेखी एक आश्वासन जो आहे तो मिळाला पाहिजे. त्याच्यानंतरच आम्ही प्रात्यक्षिक परीक्षेमध्ये सहकार्य करू असं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे 12वीच्या प्रात्यक्षिक परीक्षांसंदर्भात सध्या तरी एक वेगळ्याच पद्धतीच्या अडचणीची स्थिती निर्माण झालेली आहे. कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह रजत वसिष्ठ, एबीपी माझा, नागपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.